माझे नावडते पशुपक्षी कीटक. ऐकणाऱ्यांपैकी इथे किती लोक पुलं भक्त आहेत? माझ्यासारखे तुम्हीसुद्धा पुलं भक्त असाल तर तुम्ही त्यांचा पाळीव प्राणी हा लेख नक्की वाचला किंवा ऐकला असेल. तुम्हाला आठवत असेल की हा लेख पाळीव पक्षी, मूलतः शेजाऱ्यांचा पोपट, आणि घरात वेळी अवेळी भुंकून भुंकून वीट आणणाऱ्या पाळीव प्राणी अर्थात कुत्रा यांच्यावरच्या सात्विक संतापावर आहे. खूप लहानपणापासून मी पुलवेडा असल्यामुळे त्यांच्या गोष्टीतली वाक्य व प्रसंग माझ्या रोजच्या वागण्या बोलण्यात टाकून निदान घरातल्या घरात तरी हशा पिकवला आहे. पुलंना जसा ठराविक पाळीव प्राण्यांचा संताप व्हायचा तसंच मी सुद्धा जीवसृष्टीतल्या 3-4 घटकांचा मनसोक्त तिरस्कार करत आलो आहे. ती म्हणजे कबूतर, उंदीर, कुत्री, खास करून भटकी, आणि डास. मला आमच्या एका ज्योतिषांनी सांगितलं होतं की आमच्या कुटुंबाला म्हणे कालसर्प दोष आहे. अजूनपर्यंत तरी काळा सोडा, पण कुठल्याच रंगाचा साप माझ्या वाटेला तरी काय आलेला नाही आहे. किंबहुना आला असता तर मीच माझ्या तिरस्कृत घटकातले 2 त्याला अर्पण केले असते. कालसर्प आणि मी दोघेही प्रसन्न झालो असतो. पण कुंडलीत नसला तरीही माझ्या जगण्यात कपोत दोष, मूषक दोष, श्वान दोष आणि वैदिक काळात डास नव्हते बहुतेक. डासाला संस्कृत शब्दच आठवत नाहीये. तर सुरुवात आपण कबुतरापासून करूया. पुलंनी जरी मांजराला निर्बुद्ध म्हणून संबोधलं असलं तरी माझ्या लेखी मात्र कबूतर हा पक्षी निर्बुद्धतेची मांजराची सीमा कित्येक पटीनं ओलांडतो हे मी स्वानुभवावरून सांगतोय. प्रेमात पडलेल्या जोडप्याला प्रासंगिक बावळटत्व येतं. कबूतर हा पक्षी सदैव प्रेमातच असल्यामुळे कायमस्वरूपी बावळट झालाय असं माझं स्पष्ट मत आहे. माझं आणि कबुतराचं नातं हे त्यांच्या त्या घशातून कान खाजवण्याच्या आवाजाशी जोडलं गेलेलं आहे. कबूतर जे आवाज काढतात म्हणजे तसाच आवाज मला जवळजवळ रोज काढायला लागतो. त्याचं काय आहे, माझा कान अतिशय खाजतो. ज्यांचा खाजत नाही त्यांना ही समस्या नाही लक्षात येणार, पण ज्यांचा खाजतो त्यांनाच माझ्या वाक्यामागची दाटून आलेली आर्तता काय आहे ती लक्षात येईल. खाजऱ्या कानाला खाजवणारं एकही यंत्र मानवाला अजूनपर्यंत बनवता आलेलं नाही आहे. तुम्ही इयरबड घाला, करंगळी घुसवून कान तुटेपर्यंत हलवा, काही उपयोग होत नाही. यावर एकच अक्षीर इलाज म्हणजे घशातून कानापर्यंत पोचणे, आणि तसे करायचे असल्यास कबुतरासारखे आवाज काढावे लागतात. म्हणजे असे. आता असा आवाज मी रोज काढत असल्यामुळे की कोण जाणे कबुतरांना मी बहुतेक त्यांच्यातलाच वाटत आलोय, आणि आकर्षणापायी ते प्रत्येक वेळेला माझ्या घरात घुसायचा प्रयत्न करत आलेत. इतकं की वरांड्याचं दार कधी उघडं राहतं आणि ते कधी आत येतं याकरता जणू टपलेलंच असतं. बरं, फडफड करत आत आलं तसंच परत बाहेर उडून गेलं. इतक्या सहज हा प्रकार संपत नाही. इथे हा पक्षी त्याच्या निर्बुद्धतेची शर्थ करतो. हा घुस पक्षी मिळेल ते उघडे दरवाजे ओलांडत ओलांडत अशा ठिकाणी जाऊन कडमडतो जिथून त्याला परत बाहेर जाणे सर्वात अवघड पडेल. असंच एकदा आमच्या जुन्या घरात उघड्या खिडकीतून हे कबूतर महाराज माझ्या अभ्यासाच्या खोलीत घुसले. त्या खोलीच्या दरवाजातून न्हाणीघरात, आणि न्हाणीच्या दारातून न्हाणीच्या छोट्याशा खिडकीतून बाहेर पडायची धडपड करत बसले. पाण्यासाठी न्हाणीघरात आले असावे असे म्हणावे तर आमच्या घराच्या मागे एक बारमाही तळे आहे, जिथे संपूर्ण कबूतर कुटुंबाचीच काय तर कबूतर गावाची सुद्धा अंघोळ झाली असती. पण प्रत्येक निर्बुद्ध प्राणी मात्राला त्याची निर्बुद्धता सिद्ध करावीच लागते. त्यात कबूतर हे अग्रगण्य. आत्ताच्या राहत्या घरात सुद्धा विविध कबुतरांनी अशी घुसखोरी केली आहेच. प्रत्येक घुसखोरीत त्यांच्या पिसांचा पसारा तर पडतोच, पण त्याचबरोबर घरभर मांगल्याचे सडे पाडत संचार चालू असतो.
खरं सांगतो, आत्तापर्यंत मी जेवढे कबुतरांचे घरात आणि गाड्यांवर पडलेले सडे साफ केलेत तेवढ्या वेळा मी माझ्या लेकाला पण साफ केला नव्हता हो. कबूतर या पक्षाचा माझा गाढा अभ्यास आहे. या पक्षाच्या लीला मी खूप जवळून पाहिलेत. त्यातून संतापाची अजून काही तात्विक कारणेही सापडली आहेत. 1. इतर सर्व पक्ष्यांना देवाने विविध कामे निवडून दिली आहेत. चिमणीला चिवचिवाट करून आपली सकाळ संध्याकाळ रम्य करणे, कावळ्याला मेलेली जनावरे पचवणे इत्यादी. कबुतराला मात्र कुठलेही काम नेमलेले दिसत नाही. त्यात पोस्ट खाते आणि कुरिअर जन्माला आल्यानंतर तर नाहीच नाही. पूर्वी काहीतरी कबूतर एकमेकांना प्रेमाचे संदेश बिंदेश पाठवत असतील, आता त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे काहीच काम नसलेले युवक जसं ओणगेगिरी करत गावभर उगाच हिंडत असतात, तशीच कबुतरे ये मेरा इलाका असं करत बसलेली असतात. तुम्ही मुद्दाम लक्ष देऊन बघा. घराच्या वरांड्यावर जे एवढेसे तोकडे कठडे असतात तिथे सुद्धा कबुतरे गुंडगिरी करत बसलेले आपल्याला आढळतील. गुंडगिरी म्हणजे श्रीमान कबूतर आणि त्यांनी जी कोणी भावी श्रीमती निवडलेली असेल ती कबुतरी. मुळात कबुतराचे स्त्रीलिंग रूप असेल याच्यावरती माझा विश्वासच नाही आहे, कारण कबूतर या घाणेरड्या पक्षाचे स्त्री रूप असेल असा मला तरी विश्वास बसत. तर तो कबूतर आणि ती कबुतरी यांच्या व्यतिरिक्त त्या कठड्यावर चुकून सुद्धा कोणी पाय ठेवायचा नाही. एखादं दुसऱ्या परिवारातलं कबूतर विसाव्याला आलंच तर त्याच्या अंगावर असं हु करत मान हलवत तलवारीसारखं जायचं. बहुतेक सगळ्या श्रीमान कबुतरांना वाटतं की हे असं केल्यावर श्रीमती कबूतर जवळ येईल. थोडक्यात म्हणजे कबूतर आजकालचे टुकार हिंदी सिनेमे बघत असावेत. गुंडगिरी करूनच कबुतरी मिळवता येते यावर त्यांचा ठाम विश्वास दिसतो. तुम्ही मुद्दाम बघा हवं तर विजेच्या तारेवर संध्याकाळच्या वेळेला ओळीने चिमण्या बसलेल्या दिसतात. कावळेही असंच काहीतरी करत असल्याशिवाय कावळ्यांची शाळा नावाचा कॉन्सेप्ट जन्माला आला नसता. पण कबुतरांना जर खायला धान्य ठेवलं नसेल तर कधीही 2पेक्षा अधिक कबुतरे एका वेळेला सामोपचाराने राहत आहेत हे दृश्य तुम्हाला कधीही पाहायला मिळत नाही. दुसरं, पण फुकटचं धान्य मिळत असेल तर मात्र गावजेवण असावं अशा रीतीने चरत असतात. मुळातच हा पक्षी अतिशय निष्क्रिय आहे. कावळे एखादं मेलेलं जनावर असेल तर मुद्दाम शोधून त्या देहाची विल्हेवाट लावतात. तसंच चविष्ट काही नाही मिळालं तर उकिरडे हुंकतात. थोडक्यात म्हणजे मेहनतीशिवाय या पक्षाला अन्न पचत नाही. चिमण्यासुद्धा कुठे किडे शोध, फुलपाखरं शोध असं चालू असं. फुकटच्या मुद्दाम टाकलेल्या अन्नावर बिनधास्त जगणारा एकमेव पक्षी म्हणजे कबूतर. कबुतराविषयीची माझी खास आस्था. मी कबुतराची फडफड ऐकल्या ऐकल्या अस्खलितपणे मनातल्या मनात व्यक्त करतच असतो. पण हा लेख लिहायला लावणारा प्रसंग अलीकडेच घडला जेव्हा माझ्या आस्थेचा स्फोट झाला आणि हातून भलतंच काहीतरी चमत्कारिक होऊ नये म्हणून मी शेवटी लेखणीचं शस्त्र चालवायचं ठरवलं. त्याचं असं झालं, आमच्या घराला एक छानशी सुबकशी गच्ची आहे. ती मागे माझ्या मुलाच्या मुंजीच्या निमित्ताने आम्ही वरून छप्पर वगैरे लावून बंद करून घेतली. जोपर्यंत ती उघडी होती तोपर्यंत कबुतरांना त्यात काहीच रस नव्हता. पण बंद केल्याबरोबर तीच माझी प्रिय गच्ची कबुतरांची प्रणय क्रीडा करण्याचे स्थान बनली. पण हा उपद्रवी पक्षी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ प्रणय क्रीडा करून उडून जात नाही, वाटेल तिथे त्याचे मांगल्याचे सडे सांडून जातो. अहो, काही सडे तर अशा ठिकाणी सापडतात की विचार करायला लागतो की कबूतर मोकळा होत होता की योगासनं करत होता. गच्चीत पाय दिला की गावाकडच्या परसात पाय पडल्यासारखं वाटेल. नाईलाज म्हणून शेवटी आम्ही इंटरनेटवर शोधून पक्षी विरोधक जाळी लावून घेतली. ती संपूर्ण गच्चीला चारही दिशांना लावून घेतली. गच्चीला असं सुंदर जाळं लावल्यामुळे मैदानावरच्या नेट प्रॅक्टिसशी साधर्म्य वाटत होतं. ते बघून माझ्या मुलाने आपल्या शाळेतल्या दोस्तांना बोलावलं. 2 दिवस सगळे खूप खेळले. कितीही जोरात चेंडू मारला तरीही जाळीमुळे तो गच्चीतच अडकायचा. हरवायची भीतीच उरली नव्हती. माझी गच्ची बहरली होती. गच्चीत एक झोपाळा होता.
ज्यावर एवढे दिवस कबूतर झोकात विष्ठायुक्त प्रेम करत होते. त्यामुळे झोपाळ्याची अवस्था दयनीय झाली होती. माझ्या पत्नीने या नवोर्जित गच्चीला साजेल असा शृंगार करायचा ठरवला, म्हणजे झोपाळ्याचा. त्याला नवीन गाद्या, नवीन अभरे असा सगळा जामानिमा ठरवण्यात आला. मी माझ्या सतत विस्तार पावणाऱ्या शरीराला आटोक्यात आणण्याकरता गच्चीत सूर्यनमस्कार घालायचे ठरवले. गच्ची कबूतरमुक्त झाल्याचा विचार करून मला युद्ध जिंकल्यासारखे वाटत होते. नवीन जोशात व उत्साहात नवीन आठवड्याची सुरुवात मी छान पहाटे उठून केली. सकाळचा कार्यक्रम आटोपून मी ठरल्याप्रमाणे सूर्यनमस्कार घालणार होतो. माझ्या चेहऱ्यावर चमक होती. उदराचा घेरा कमी भासू लागला होता. त्याच जोशात मी गच्चीच्या दाराची कडी उघडली. दार ढकलले, मात्र तोच फडफड करत माझ्या पूर्वानुभवाप्रमाणे गच्चीत रात्रीच्या वस्तीला घुसून थांबलेले कबूतर कुटुंबीय घरात घुसले. माझ्या रम्य उत्साहवर्धक पहाटेची धूळधाण उडाली होती. घरभर विहार करत हे कबूतर काका काकू आपली प्रातर्विधी उरकून घेत होते. साफ करायला आम्ही स्वच्छ भारताचे गडी होतोच. कष्टप्राय यातना सोसून शेवटी त्या अतिथींना बाहेरचा रस्ता दाखवला. गच्चीत बघतो तर अजून 2 प्रणयवीर ओसरीला होते. त्या निर्बुद्ध पक्ष्यांना जाळी असल्यामुळे बाहेर जाता येत नव्हते. आता येता आले कसे कोण जाणे. शेवटी कष्टाने लावून घेतलेली जाळी मी काढून टाकली आणि असा विचार केला की मला जर घरात सुखाने राहायचे असेल तर कबुतरांना गच्चीचा संडास करून देण्यापलीकडे गत्यंतर नाही. थोडक्यात काय, कबूतर मुक्त घर हवं असेल तर कबूतरयुक्त गच्ची सहन करावीच लागेल.